पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पत्ते उधळून त्याचबरोबर एक अघोरी पूजा करून आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। आणि आपण जर पाहिलं तर पैशांची बॅग या ठिकाणी आणलेली आहे। या संदर्भात आपण शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासोबत बोलणार आहोत। भाऊ, या ठिकाणी आज आंदोलन करताय, काय मागणी करताय? रमी चड्डी बनियन कलंकित मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। असल्या या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचा महाराष्ट्र राज्याला काही उपयोग नाही। एक कृषी मंत्री सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळतो, त्याला क्रीडा मंत्री पण बहाल केलं जातं। महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री महाराष्ट्रामध्ये डान्स बार चालवतो, बापदाद्याच्या आशीर्वादानं, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं। एक आमदार इथं अघोरी विद्या करतो, त्याला परिवहन मंत्री केलं जातं। दुसरा आमदार जो मंत्री केलेला आहे तो पैशांच्या बॅगेच्या मस्तीमध्ये येऊन छानपणे सिगरेट ओढतो। या सर्वांना अभय दिलं जातं। भारतीय जनता पार्टीचा मंत्री जो स्वतःला संकटमोचक समजतो, तो हनी ट्रॅपमध्ये अडकतो, तरी त्याला सुद्धा अभय आहे। अशा महाराष्ट्र राज्यातल्या 5 मंत्री, कॅबिनेट मंत्री, गृहराज्यमंत्री महाराष्ट्राचं नाव धुळीस मिळवतायत, महाराष्ट्राला कलंक लावतायत। आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये इतक्या भ्रष्टाचाराने बरबटलेले मंत्री कधी पाहिले नाहीत। आणि मुख्यमंत्री आणि मोदी सरकार डोळ्याला पट्टी लावून बसले। भ्रष्टाचार केलेला ये भाजपमध्ये, आमच्या सरकारमध्ये ये, ही यांची नीती आहे। यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्राला वाचवा, ही आमची शिवसेनेची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी आंदोलन करताय, काय मागणी करताय? मुळामध्ये या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे। जो सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून घेतोय तो ज्या भ्रष्टाचाराला पोहोचतोय, म्हणून त्यांनी त्याचा सगळ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कुणी डान्स बार चालवतोय, कुणी पैशाच्या बॅग घेतोय, कुणी अघोरी विद्या करतोय, अशा पद्धतीचे मंत्रिमंडळ आहे। त्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचे राजीनामा घेतले पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी अघोरी पूजा देखील करण्यात येते, तर दुसरीकडे पैशांची बॅग भरून आणलेली दिसते आणि आंदोलन जे आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळते। आपण दुसरीकडे पाहूयात, पत्त्यांची उधळण देखील या ठिकाणी केलेली आहे, पैसे उधळण्यात आलेले। या ठिकाणी तुम्ही पैसे उधळताय, सरकारच्या विरोधात आंदोलन करताय, काय मागणी करताय? आमची एवढीच मागणी आहे, जर रम्मी जर सभागृहात अधिकृत असेल आणि त्या मंत्र्याला त्याचं कृषी मंत्री खातं काढून त्याला क्रीडा मंत्री देत असेल, तर हा रम्मी आणि जुगार हा खेळ त्या कायदेशीर मान्यता देणार आहेत का? नाहीतर अजितदादांनी हे बालिश जे काम केलेलं आहे त्याला त्या मंत्र्याला घरी बसवण्यात यावं, हीच आमची विनंती आहे। मागणी काय आहे? मागणी एवढीच आहे की या डान्स बार फोडणाऱ्या सरकारने जर स्पष्ट केलं की आम्ही 10 डान्स बार फोडले आणि तुम्ही काय करताय, त्या डान्स बारच्या परवाने तुमच्याच मंत्र्यांच्या नावावर आहेत। गृहमंत्री जर राज्याचा डान्स बारचा मालक असेल, त्याची आई मालक असेल, तर आपण सामान्य जनतेने काय करायचं? डान्स बार बंद करायचं का डान्स बार मध्ये जाऊन पैसे उधळायचे? ही सुद्धा मागणी आहे। आपण बघतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच मोठ्या प्रमाणावर आज या संमिश्र आंदोलन तुमच्या ठाकरे गटाकडून केलं जात आहे। एक महिला म्हणून तुम्ही काय मागणी करता? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज राज्यभर या पद्धतीने आंदोलन, साखळी आंदोलन चालू आहे। आणि खरं बघायला गेलं तर युती सरकार हे मतचोरीतनं आलेलं सरकार आहे। हे सरकार काही अधिकृत सरकार म्हणायलाच नाही पाहिजे, कारण मतांची चोरी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे। आणि या महायुतीच्या सरकारमध्ये जेवढे मंत्री आहेत ते सगळे मंत्री भ्रष्ट आहेत। कोणी डान्स बार चालवतोय, कोणी पत्ते खेळतोय, कोणी उघडे लकडे फिरतोय, याचा अर्थ काय? आणि याच्यातून सुद्धा महिला सुरक्षित नाहीयेत, हा प्रश्न खूप मोठा आहे। कारण जर महिलांना तुम्ही सुरक्षितता देऊ शकत नसेल, तर मग या महाराष्ट्राची याच्यापेक्षा वाईट शोकांतिका काय असू शकते? मुळात आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योगधंदे यांनी गुजरातला पळवले आणि कबूतरखाना वाचवण्यासाठी यांचा आटापिटा चाललाय। मग आमचं असं म्हणणं आहे की कबूतरखान्यासारखा सुद्धा प्रकल्प तुम्ही गुजरातला नेऊन हलवा, पण महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना तुम्ही रोजगार द्या। जे गुजरातला प्रकल्प गेले ते तुम्ही पुन्हा महाराष्ट्रात आणा। आणि ज्या पद्धतीने हे भ्रष्ट मंत्री आहेत, त्या भ्रष्ट मंत्र्यांचा खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे। ते असल्या भ्रष्ट मंत्र्यांना का पोचतात, हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे। अशा मंत्र्यांना ताबडतोब राजीनामे घेऊन, तुम्हाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा घेतला पाहिजे? 100% मी तर म्हणते आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा, कारण त्यांना हा महाराष्ट्र चालवता येत नाहीये। जर त्यांना हा चालवता येत असता तर एवढा भ्रष्टाचार झाला असता का? एवढ्या पद्धतीने हे जे मंत्री आहेत त्यांचे नातेवाईक गप्पर होत आहेत, दिवसेंदिवस पैशाही मोठे होत आहेत। आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस डोळ्याला पट्टी लावून बसलेत, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। आणि ह्या पत्त्यातून जर काही उत्पन्न आलं तर महाराष्ट्राच्या तिजोरीत 4 पैसे पडतील, जेणेकरून लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे, तो त्यांनी 2,500 सांगितला होता
होता, निदान तो तरी त्यांना देणं शक्य होईल असं आम्हाला वाटतं. जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर भूमिका काय असणार आहे? आम्ही याच्यावरती रस्त्यावरती आंदोलन करणार आणि अजून तीव्र आंदोलन करणार, कारण अशा भ्रष्ट लोकांचं सरकारमध्ये काहीच काम नाही. तुम्ही जर मतचोरी करत आहात तर तुम्ही मुळातच भ्रष्ट आहात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी तीव्र आंदोलन जे आहे ते ठाकरे गटाकडून करण्यात येते. संकटमोचक मंत्री हाणे टॅपच्या धुंदी, त्याचबरोबर माझ्या राज्याचा मंत्री घेऊन बसतो अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत. आणि आज शिवसेना ठाकरे गट जे आहे ते आक्रमक झालेले आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर त्यांच्याकडून सांगण्यात येते मुळात मुख्यमंत्र्यांनाच सरकार चालवता येत नाही, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा जे आहे तो राजीनामा घेण्यात यावा आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हे सरकारच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते अनोखं आंदोलन आज पुण्यामध्ये ठाकरे